नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आनंद आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, लय दिवसाच्या नंतर मी ब्लॉग बनवलो. थोडं वेगळं वाटायला मला. हे दरवाजा उघडा आहे त्याच्यामुळे इथं लय खडखड येऊ राहिली. आणि याला भेटा, हे माझा भाचा आहे. बासमती म्हणजे काय? बासमती म्हणजे याला काय माहीत नाही, नुसती ओव्हर ॲक्टिंग करत राहते. सगळ्यात पहिले दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. चलो आम्ही चलो नाही, तो दरवाजा बंद कर यार. बंद कर. जेव्हापासून हे गोळ्या आमच्या घरी आले ना, तेव्हापासून टी व्हीवर पोगो चलते आमच्या जास्त. आणि याला तर आता मी म्यूट केले. अबे लाईट कसं काय बंद झाला? या बटनाचा एक प्रॉब्लेम आहे बघा. हे बटन असं जास्त दाबावं लागतं हे करायसाठी. थोडं बी जर का हल्लं तर बंद होते. म्हणजे स्लिप आहे बटन, त्याच्यामुळे हे होत नाही. तसं 2 लाईट आहेत आमच्या घरी, एक इथं आणि एक तिथं. तर दोन्ही लाईट चालू करूया. तर मग हे जेव्हापासून इकडे रे, इकडे पोगो की पहचान दिखा. थांब, इथं थांब. हे जेव्हापासून आले, आता हे माझा भाचा आहे बघा. आणि हे याचं नाव काय रे? नाव सांग. गोलू. हां, तर मग हे गोलू आहे. ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहे. आणि जेव्हापासून हे आले तर मम्मी पप्पानं आहे ना, हे बघा, हे एअरटेलचं आमच्याकडे छोटंसं काय डिश आहे. तर त्याची मम्मी पप्पानं सबस्क्रिप्शन घेतलेली आहे 250-300 रुपयाची. तर मग हे याच्यामुळं यानं पोगो बघावं म्हणून. याच्यामध्ये मग स्टार गोल्ड ते चॅनल असतात. बाकी मग मला तर याची गरज नाही, कारण की मी IPL बघत असतो किंवा मग जिओ हॉटस्टारवर दुसरं काहीतरी बघत असतो. इकडे मम्मीला दाखवते. तर मग ते बघत असतो, त्याच्यामुळं मग मी हॉटस्पॉट कनेक्ट करून जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन आहे माझ्याकडे, ते बघत असतो. बाकी मग यायला भेटा. ही आमची मम्मी आहे. मम्मी काय चालेल? आई मठारी झाली. मम्मीच्या नादीला मी पडा. आर्मी झालो. हां, तू ऐक पहिले. जय हिंद. अरे तू का पण मम्मीला काही म्हणू नको. मम्मी तुला कान फाडत देईन. पहिलेच सकाळपासून लई फुगलेली आहे मम्मी. मम्मीला राग आलाय. ठेसा मम्मी लाडा म्हणत आज त्या गोल्याला, बिचारा गोल्या. संध्याकाळी मला नाईटला जाते. आणि माझी आता न्याहारी होणार आहे. मम्मीनं आता माझ्यासाठी भाकर बनवली आहे. आणि भाजी काय सांग दाखवू? शेवग्याचं वरण आहे. तर मित्रांनो, आता मम्मीनं गोल्याला लई मारलं या. गोल्या कुठे गेलास? इकडे. डुमडुम टेण्याव. हे बघा, याला मम्मीनं लई मारले. कारण की हे बघा, बेइज्जती नाही, याला मम्मीने लई मारले. कारण की यानं हे कूलरमध्ये पाणी भरू लागलं इथं ठेवून. आणि मग काय झालं रे, मग पाणी सांडलं. पाईप लावून पळून गेलं होतं. मम्मीने आता जेवायला आणले माझ्यासाठी. तर मग आता जेवण करणार आहे मी. तुला जेवायचे का रे? तर मग आता जेवण करूया. जेवणामध्ये आहे आपल्याला शेवग्याचं वरण आहे आणि भाकर आहे आणि पाणी आहे थंडगार. वेळ आता जेवण झालं मस्त. आणि हे बघा, हे यानं आहे ना काय केलास? हां, जय भीम. काय केलास तू? दाखव, कुठे गेलं ती? काहीतरी काढला होतास ना तू. पांढरा केस कुठं आहे? ते काय? धर त्याला धर. दाखव असा. ए देखो, हे सबसे मशहूर इंडिया का तर तेवढी ओव्हर ॲक्टिंग नको करू. थांब. हे बघा, हे पांढरा केस आहे ना, हे गोल्यानं माझ्या याच्यातला काढला आहे, डोसक्यातला. तर गोल्या म्हणाले माझ्या डोसक्यामध्ये अजून एक केस आहे. लग जाऊ का? है का? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हां, ओके. तर मग गोल्यानं आपल्या केसातला एक नाही, आपल्या डोसक्यातला एक पांढरा केस काढला आहे. त्याच्यामुळं मग गोल्याला मी आता 5 रुपये देणार. तर कॅमेरा बंद करतो, देईना काही नाही. मम्मी गोल्याला काम लावायला. हे बघा, हे आमचं वॉशरूम आहे. याच्यातल्या नळाला पाईप लावावं लागते. आणि हे बाल्कनीमध्ये नळ जाते. इकडं मम्मी कपडे धुवू लागली. तर मग आता जेवण झालं आहे मस्त. आता मी म्हणालो थोडंसं लिहित बसावं, कारण की ते थोडं रायटिंगचं काम माझं बाकी आहे. एक्झाम झालेत म्हणजे 6 तारखेला. पण मग आता ते दुसरं, यू नो आय एम अ रायटर, सो दॅट्स अ रिझन मला लिहावं लागते. तर मग मी आता लिहित बसतो. आणि काही लोक आता माझ्या जवळ येतील, कारण की मी ब्लॉग बनवालो म्हणून काही लोक येतील, आहे की नाही? इसी की बात कर रहा हूँ मैं. मित्रांनो, आता दुपार झाली आहे. म्हणजे दुपार म्हणजे थोडासा आता ऊन उतरणार आहे. आणि हे बघा, हे गोल्या कसं चाळे करायला या. गोलू, मम्मीला अंडरएस्टिमेट करू नको बरं का. मम्मी तुला मारेन. मम्मीला रागीट आहे. तोंड बघू, तोंड दाखव, तोंड. त्याला मी जरसक आता नसनस केलो, त्याच्याने हे फुगडलं आहे. बाकी इथं कूलर चालू आहे, इसको आपण बंद करेंगे जरसक. एका चक्रीमध्ये किती लावले. TV आहे, होम थिएटर आहे, अजून हे डिशची पिन आहे.
आणि आपण जुने गाणे ऐकू लागलो. लिखे जो खत तुझे. गाणे ऐकायची सवय घरामध्ये फक्त मलाच आहे. तर आता आंघोळ झाली आहे मस्त. हे बघा हे लुक आहे माझा. केस बघा किती वाढलेत. लास्ट टाईम मी ब्लॉग बनवत होतो, म्हणजे लास्ट टाईम म्हणजे 3-4 महिने पहिले ब्लॉग बनवत होतो, तेव्हा थोडा टाकला होतो मी. आता 1 नंबर ओके दिसू आलो. हे बघा घरी याची मम्मी याला फोन बघू देत नाही, टी व्ही बघू देत नाही. आता मामाच्या घरी आले, आता आईस कराले मोकार. तर आता मला लिहित बसायचे, त्याच्यामुळे टी व्ही बंद राहील गोळ्या. पहिलेच सांगालो. चालेल का? मी आवाज कमी करतो. वैसा नाही चलेगा, मला लिहायचं. बंद टी व्ही. टाटा. मी आता आमच्या बारबारला फोन लावला होता बस, आणि म्हणलो नंबर किती येतं. तर मग इथून ते 3-4 किलोमीटर दूर आहे. तर मग मी फोन लावल्याशिवाय जात नाही कधी पण. फोन लावला, एकच नंबर चालू आहे म्हणे. तर मग आपल्याला जायचे, दाढी विडी करायची आहे. तर मग मी आलो होतो मी दाढी करायला उमेश भाऊच्या दुकानावर. आणि या माणसासाठी मी एवढा लॉयल आहे. एवढा लॉयल जर कोण्या पोरीसाठी राहिलो असलो तर तिनं माझ्यासोबत लग्न केलं असतं. कारण की मी प्रत्येक वेळेस दाढी इथूनच करीत असतो. कस्टमरला हे चहाची सर्विस भेटू राहिली इकडं. ह्या वहीनं चहा आणला होता, आणि 2-3 जण आहे आम्ही. तर आम्ही सगळेजण आता चहा पिऊ राहिलो मस्त. आणि चहा पिणं झाल्यावर आपल्याला दाढी करायची. भाऊ आता दाढी कशी होती तर मग भाऊची लॉयल्टी ती आमच्यावर इतकं प्रेम आहे त्यात तुम्हाला सांगू पण शकत नाही. आता किती वेळेस सांगितलं झाले अशी दाढी वगैरे ते सांगू नाही शकत, कारण की सगळ्या वेळेस व्हिडिओ टाकणं इतकं पॉसिबल नाही आहे. कस्टमर असतात का त्या आज फ्री टाईम भेटला म्हणून सरांचं आपण व्हिडिओ शूट करतोय. कुठे दाखवतो मला. हां आता बाकीचं आपण दाढी केल्यावर बघूया. दाढी बघा किती जास्त वाटली. तर मित्रांनो आता दाढी विडी झाली आहे मस्त. आणि हां ते बघा या मागच्या बहिणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले. तर मग 128 होते, बहुतेक 129 झाले काही. हां 29 झाले आता. तर मग हे बघा दाढी झाली आहे, आणि लुक कसं आहे बघा. आणि या दाढीचे काय म्हणतात डिरेक्टर का दाढी करायची डायरेक्टर हे आहेत. आणि तुम्ही इथं विजयनगरला राहत असाल तर या माणसाकडे येऊन जा एक बार. तुम्हाला कसं वाटले तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाकी ते बघा तिथं आपली 220 लावली आहे. आता जाऊया आपण घरी, कारण की आता 6:15 वाजले तर 7 वाजता मला जायचं आहे ड्युटीला. म्हणजे मित्रांनो आता 6:30 वाजलेत आणि 7 वाजता मला ड्युटीला जायचे. आणि आता मी घरी आलो. घरची गेली आहे लाईट. हे बघा सगळं अंधाराचं वातावरण आहे घरामध्ये. मम्मीनं जेवायला वाढल्या. जेवायला आपल्याकडे चटणी आणि चपाती. आता ही चटणी काही ठेसा नाही आहे, म्हणजे या चटणीमध्ये तिळं टाकले तर मग ही एकदम भारी लागायची. तर मग आता जेवण करतो मी. आणि आजच्यासाठी एवढंच. थोडं ब्लॉग बनवायचं विसरून गेलो मी, कसं म्हणजे आता लई दिवसाचा ब्रेक आहे ना माझा. तर त्याच्यामुळं थोडं ॲडजस्ट करा. थोडी मला सवय होईपर्यंत ॲडजस्ट करा. त्याच्यानंतर मी भारी ब्लॉग्स घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, आणि मी पण माझी काळजी घेतो.